ठिकाणी घडलेल्या आहेत आणि कशा स्वरूपाच्या? याच्यातली एक पहिली घटना जी आहे परवा दिवशी पहाटे म्हणजे 1:30 उत्तमनगरच्या हद्दीमध्ये एक घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये एका याच्यातले जो जखमी आहे त्याच्या घरी त्याचे जे मित्र आहेत 5 ते एक पबजी गेम खेळत होते. त्या ठिकाणी एक जो आरोपी आहे त्याने ते वेपन आणलं होतं, गावठी कट्टा, आणि ते दाखवत असताना दुसऱ्या त्याच्या मित्राने ते चुकून फायर झालं आणि त्याच्या फायरमध्ये त्याच्या जो राईट नी आहे, नीच्या खाली त्याला ते बुलेट इंजुरी झाली. त्यातील तो जखमी आहे तो श्री हॉस्पिटल डेक्कन या ठिकाणी ॲडमिट होता. त्यानंतर आपल्याकडे 4:15 वाजता त्याचा रिपोर्टिंग त्यांनी कळवला. त्यापूर्वी त्यांनी कुणालाही कळवलं नाही की त्याच्या मित्रांनी कळवलं नाही पोलीस स्टेशनला की अशी घटना झाली आहे. त्या घटनेनंतर तपासामध्ये आपल्याला काही गोष्टी निष्पन्न झाल्या. त्यांनी सुरुवातीला सांगितलं की यातला जो मायनर एक व्यक्ती आहे, मुलगा, त्याने ती गोष्ट केलेली आहे. याचं कारण असं होतं की मायनरवर जर सांगितलं तर त्याच्यावर काही ॲक्शन होणार नाही, परंतु पोलिसांनी याच्यामध्ये ट्रेस लावून मायनर व्यक्तीला पण विचारून नंतर असं निष्पन्न झालं की हे जे बाकीचे जे मुलं आहेत त्याच्यासोबतचे, तर मायनरने केलं नसून त्याच्याच मित्रांनी केलेलं आहे. याच्या तक्रारीवर मग पोलिसांनी चौकशी आणती. पोलिसांनी फिर्यादी होऊन याच्यामध्ये तो जखमी आहे तो सुद्धा आरोपी याच्यात करून एकूण 5 आरोपी त्याच्यामध्ये अटक आहेत. वेपन पण रिकवर आहे. परंतु सुरुवातीला त्यांनी बनाव केला की ज्या मायनर व्यक्तीने केले, पण तसं नसून त्यांच्याच मित्राने 2 मित्रांनी ते केलेले आहे आणि ही पोलिसांना खोटी माहिती सांगून दिशाभूल करून करण्याचा प्रयत्न सुरुवातीला केला. पण तपासामध्ये असं निष्पन्न झालं की यातले जे त्याचे मित्र जे आहेत त्यांनी ही घटना केलेली आहे. आता सध्या पोलीस याच्यामध्ये पुढचा तपास करत आहे. हे वेपन नेमकं कुठून आलेलं होतं आणि जो मुलगा आहे तो अल्पवयीन आहे असं असताना सुद्धा त्यांनी पिस्तूल चालवलं, तर वेपन कुठून आलेलं होतं? ते काय अधिकृत लायसन त्याचं होतं का? आता याच्यामधलं कुठलंही अधिकृत लायसन्स नाही. वेपन कुठून आणलं, आता हे पोलीस कस्टडीमध्ये सध्या आरोपी आहेत आणि PCR त्याच्या पुढचं जो बाकीची लिंक बॅकवर्ड लिंक आहे ते शोधण्याचं काम पोलीस करत आहे. आरोपींवर गुन्हे वगैरे आहेत? नाही, याच्यावरती जुना गुन्हा नाही आहे.